मंडळी, जय जवान जय किसान. आज गणपतीचं आगमन झालं आणि आजच आपण व्हिडिओ बनवायला आलेलो आहे. पैलवान डेअरी फार्म सातारा रोड या ठिकाणी नेहमी व्हिडिओ बनवत असतो. आणि सर्वात महत्वाचं की अनेक लोक म्हणताय तुम्ही व्हिडिओ बनवताय, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन सुद्धा येत असतात की बाबा नवीन लॉट आलेला. काय कायला बाहेरनं घरी बसून गायी बघायला मिळतात की कशा क्वालिटीच्या गायी आहेत किंवा काय, हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी आपण व्हिडिओ बनतोय, शेतकऱ्यांच्या माहितीसाठी हा व्हिडिओ बनवत असतो. आज बराच नवीन लॉट आल्यात, एकदम चांगल्या गायी आहेत. आपण सागर पैलवान आहेत आपल्या बरोबर, त्यांच्याकडून संपूर्ण गोष्टी जाणून घेणार आहोत. नमस्ते. काय किती गायी आल्यात लॉट मध्ये या किंवा काय सांगताल? 8 आले. 8 मधले 2 गायांचा व्यवहार झालाय. 6 गाय आता अवेलेबल आहेत. ही दुसऱ्या वेताची आहे, ते बेस्टची आहे. 35 लिटर जर रेकॉर्ड आहे गायचं, आरामात 38-40 लिटर पिळे लागतात. आता रेट संदर्भात सुद्धा थोडस सांगा लोकांना. कसं आहे नाही, आता कसं आहे माहितीये का, गायचा रेट प्रत्येक वेगळा आहे. 1.25 लाखाची पण गाय आहे आणि 2 लाखाची पण आहे. क्वालिटी प्रमाणे रेट आहे आणि रेट ऍडजस्ट होतो समोर आल्यावर. आता ते आल्यात, मी प्रत्यक्ष ज्याला घ्यायचं त्याला ती समोर कळतं आल्यावर रेटचं काय विषय. व्हिडिओ मध्ये सांगितल्यानंतर कमेंट येते जास्त. काय त्याला ते आपल्या हातात आहे का, कमेंट करणारा काही घ्यायला येत नाही. आलं ती सुद्धा दुसऱ्या वेताची 7 आताच आहे. ती पण काही 35+ आहे. त्या गेल्या वेळेला 25-30 दिवस बाकी आहे. महिना गेली गाई. जबरदस्त गाई. पण बँगलोरचाच लॉट आहे ना पूर्ण? टोटल बँगलोरचा आहे सगळ्या लोकेशनचे. ही पहिल्यावर कालवड आहे, 4 दात आहे. पहिल्यावर आहे. आता बसून उठली आहे, बराच वेळ आहे बसून. ती सुद्धा पहिल्यावर आहे. ही देखील पहिल्यावर आहे, 2 दात. आता काय होतं, मधलं बसायचं टायमिंग आहे. ह्या गायला सकाळी 7 ला खायला पडले, मध्ये आधी काय टाकत नाही. आता ह्यांना डायरेक्ट संध्याकाळी 6:30 वाजता वैरण पडणार त्याच्यावर. मध्ये आधी घातले मग पोट बिघडते. खाद्य आता ह्यांना कारगिलचं 5 मिनिटं मामा व्हिडिओ झाल्यावर तुम्हाला खाद्य कारगिल काय सांगू त्याला काय बरं असं बोला. खाद्य गेलं ह्यांना कारगिलचं ट्रान्झिट चालू आहे आता गाभण मध्ये. कारगिलची पेंट चालतो गाभण मध्ये. वेल्यानंतरचं खाद्य वेगळं आहे. वेल्यानंतर कसं होतं माहिती आहे का, आता ज्या गायचे सरासरी 30 लिटरच्या आत दूध आहे, 25-30 लिटरच्या मध्ये, तिची पेंट वेगळी आहे. 30 लिटर पेक्षा जास्त दूध देणार गायची पेंट वेगळी आहे. 30 लिटरच्या पुढे जी काही पिते ना, त्याला आपण कारगिलची 10,000 पेंट चालतोय. 10,000 म्हणून मिळतं कारगिलचं मिल्क जन म्हणून. ते 10,000 पेंट चालतो गायला सरासरी लिटरला 300 ग्रॅमच्या हिशोबाने. समजा आता 30 लिटर दूध देणार गायला कमीत कमी 9 किलो पेंट पाहिजे. 9 किलो दिवसाला म्हणजे 2 टाइमची मिळून 4.5 किलो 4.5 किलो पाहिजे. त्याच्या जोडीला बायपास पॅट असते, मिनरल मिक्सर असतं, टॉक्झिन बाइंडर वापरतो, ईस्ट कल्चर वापरतो. हे सगळं रेग्युलर म्हणजे काय होतं माहिती आहे का, हे सगळं घटक चालू असलं की नाही, दूध पण एकसारखं निघून राहतं आणि गायची एनर्जी टिकून राहते. आणि जी 30 लिटरची आतली 30 लिटरच्या आतल्या गायला आपण कारगिलचे 8,000 पेंट वापरतो. ते 8,000 पेंट म्हणजे त्याला कम्फर्टेबल आहे. त्याचं प्रमाण तसंच लिटरला 300 ग्रॅमच्या हिशोबाने. फक्त काय करतो आपण की समजा आता एखाद्या गायला समजा आपल्याला वाटलं की बाबा थोडं एनर्जी वगैरे कमी आहे, ताकद कमी आहे, त्या गायला खपरी पेंट वगैरे चालू असते त्या जोडीला. ही गायच्या हिशोबाने की गाय कशी आहे, तिची कंडिशन कशी आहे, त्याच्या हिशोबाने गायला घालायला. कंपल्सरी गाय किती दिवस होती? कंपल्सरी कसं आहे माहितीये का, आता जी मी तुम्हाला सांगितलं ना, ती जर सगळं रेग्युलर चालू असलं गायला, तुम्ही या गायला 200 दिवस तुम्ही सिमेंट लावायचं ना, हाय असं दूध निघतं, काय फरक पडत नाही. 200 दिवस हाय असं दूध काढलं पाहिजे. बेसिक म्हणजे दूध काढायची थिरीच ती आहे. आता काय होतं माहितीये का, कमीत कमी यात कुठली बी गाय घेतली, समजा तुम्ही आता विषय ह्या गायचा जर धरला ना, तर ह्या गायची कॅपॅसिटी एका वेतात कमीत कमी 8 ते 10,000 लिटर दूध द्यायचे. 10,000 लिटर दूध तुम्हाला काढता आलं पाहिजे. आता लोक काय करते, ते गाय गेली की 2-2.5 महिन्यात सिमेंट भरून टाकते. भरून टाकते. तुम्ही 2-2.5 महिने जर गाय भरली तर तुम्ही 5-5.5 लिटर जेवढं दूधच काढू शकत नाही. कारण गाय भरली तुमची गाय कन्फर्म गाभण झाली की तुम्हाला दुधाला कमी येणार. आणि मग तुम्हाला ड्राय बी करायला लागणार. गाय 7व्या महिन्यात 6-7 महिन्यात गाय तुम्हाला कमी करावं लागते. तुम्ही तेवढा त्याचा फायदाच घेऊ शकत नाही. ती लांब नगर साईड आले आमचं 4 महिने विषय काय माहितीये का, आता मग माझ्याकडे राधानगरीवरून आमचे कस्टमर आले, त्यांना नवीन स्टार्टअप करायचं. त्यांच्याच भागात एक मुलाला मी पहिल्यावर कालवड दिली, ती दिवाळीत मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात. त्या कालवडीची वार नाही पडली, 20 दिवस आधी विली. आपण इथे ट्रीटमेंट करून त्यांना पाठवलं. आपल्यात वेल्यानंतर 11व्या दिवशी त्याला 20 लिटर दूध भरत होते. त्यांच्याकडे गेल्यावर थोडा खर्च करायला लागला. 27 लिटर दूध दिलं वासरान द्या.
तर त्यांनी तरी सुद्धा काय झालं, त्यांच्याकडनं चूक काय झाली, ते वासरू लवकर लावलं त्यांनी. आता ते आठवले, तरी त्यांना आठवताना 16 लिटर दूध आठवले. आता ते परत गाभण आहे, आता 8 महिन्याचं गाभण आहे, अजून 1 महिना 1.5 महिन्यात येईल. पण ती अख्ख्या दुधाचा त्यांनी हिशोब केला. लवकर लावण्यामुळे नुकसान काय झालं माहितीये का, त्याचं 5,500 लिटर दूध काढता आलं त्यांना त्या व्यक्ताला. लवकर लावल्यामुळे जर अजून त्यांनी 3 महिने लेट लावलं असतं तर ते 27च्या ऍव्हरेज ह्यासाठी टिकून राहिलं असतं. सरासरी महिन्याला 800 लिटर दूध होतं, 2,500 लिटरचा फरक पडला असता. ती 5,500चं 8,000 गेलं असतं. मला काय म्हणतं, यांची जी उत्पत्ती आता आपल्याकडे करू हे आपलं हवामान मॅच होऊ शकतो. बिंदास मध्ये आपल्या हवामान मॅच होतं. हवामानात ह्यात काय रोल नाही. यात रोल काय माहितीये का, मॅनेजमेंटचा. तुमचा चारा खाद्य काय लेवल नाही त्याचा. आपल्याकडले लोक इथेच कमी पडतात. हीच विषय मेन काय होतं माहितीये का, तुम्हाला एक सांगतो. आता माझ्याकडे पंजाबच्या पण गाय आहेत, बँगलोरच्या पण आहेत. आपल्याकडे 25ची बँक 50, 60, 70 लिटरची पण गाय असतात. दाखवतो तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवतो. विषय काय माहितीये का, कोणाची खाया घालायची कॅपॅसिटी कशी आहे तिथे कमी पडतात. आता माणसं काय करते, ती बँगलोरला गेली रे. आता सरासरी या गायला बँगलोरला खायला कसं घालते ती, त्यांचं खाद्य भिजवूनच चालतं. ह्यांना कोरडं खाद्य नसतं तिथे. एखादा दुसरा शेतकरी चालतो कोरडं, नंतर ह्यांना बऱ्यापैकी भिजवून खाद्य चालते ती. ही काय करते, ती हरभऱ्याचा काळणा असतो, काळणा, शेंगदाणा पेंड, गहू भुसा तो पण 4 नंबरचा. आता आपण जे चालतो ते 8 चालतो पिठासारखा, ती एकदम मोठा भुसा चालते. बघा त्या एकदम 4 नंबरचे भुसा चालतात. आणि त्यात गोळी पेंड हे सगळं मिक्स करतात. त्यात मीठ बीठ टाकते, ती मोठ्या टपात घेतात. 50 लिटर पाणी बसलं असल्या टप भरून पाणी भरते, ती हलावते, ती अख्खी गाई पिऊन टाकते. आणि बेस काय त्यांचा माहितीये का, वाळ खायला जास्त आहे, नाचणीचं काडी त्यांना खायला जास्त आहे तिथं. आपल्याकडे मग तेच होते. आपल्याकडे काय होतं माहितीये का, वल्या चाऱ्यावर डिपेंड जातात. नेपियर ही जास्त घालणार. आता आपल्याकडे कसं सिजनेबल वैर नसते. आता इथनं पुढे महिन्याभरात आता ऊसाचं सीझन चालू होईल, एकसारखं वाढत घालत ऊस गिन्नी हे चारे आपल्याकडे. गायला तुम्हाला सांगतो, जर ह्या गायचं तुम्हाला शोक करायचा आहे, ह्याचं दूध काढायचं, तर ह्याला प्रोटीनचा चारा पाहिजे, चांगला दर्जेदार. आणि प्रोटीनचा चारा म्हणजे तुमच्या चाऱ्यात मुरघास मका पाहिजे. जरी मुरघास नसला तरी 50% मका तुमच्या वैरणीत रोजची पाहिजे, नाही तर मुरघास तरी 50% पाहिजे. दुसरं सपोर्टिव्ह काय बी द्या तुम्ही, ऊस चारा, नेपेर चारा, कडबा कुट्टी द्या. पण हे विषय आता आमच्या गायला ते प्रॉपर म्हणजे ड्राय मॅटर चालू आहे. आता तुम्हाला चारा पुन्हा दाखवू, याकडे दाखवा. तेव्हा चारा बघा तुम्ही, त्या चाऱ्यात बघा. मुरगा ही मुरगासाच आहे, मक्का सुद्धा आहे आणि गव्हाचा भुसकाड पण आहे आणि कडबा कुट्टी सुद्धा असते. जी सगळं आपण एकदम संतुलित आहार करतोय आता यांना. आणि हे असल्यामुळं आजार पण नाही काय. आता माझ्या गोट्याचं CCTV येते, त्या खालच्या गाय आणून जवळजवळ 50 दिवस झालेत. त्यांना आणल्यानेच पहिले 10-12 दिवसात फक्त ट्रीटमेंट करायला लागली. परत त्यांना एक इंजेक्शन मारलं नाही कशाचं, कुठलं हवामान नाही. आम्ही काय केलं माहितीये का, पंजाबमध्ये गाय घेतल्या, तिथं 8 दिवस राहून बघितलं की इथलं रोजचं खाणं काय. विषय काय होतं माहितीये का, तुम्ही आता लोक पंजाबला यायला गाय घेते ती, पण ती गाय माहित नाही, तिथलं खाद्य पण इथं फॉलो करत नाही ती. आणि तिथलं चारा मेन, हे चारा विषय. चारा जर तुम्ही तिथला फॉलो केला. आता बँगलोरच्या गायला आम्ही काय करतो, सुरुवातीला आपल्यात गोट्यात आले ना की पहिले 2-3 दिवस भिजवूनच खाद्य धरतो त्यांच्या पद्धतीवर. हळूहळू त्यांची सवय मोडून टाकतो. 4-5 दिवसात काय कोरडं खाद्य खायला चालू करते. पण त्याचा एकदमच बदल करत नाही की आता रात्री आणलं सकाळच्या बारी मी आपल्या पद्धतीवर आहे, त्यांच्या पद्धतीने 1-2 दिवस सांभाळतो, 2-3 दिवस सांभाळतो. विषय आम्हाला लोक माहिती ना काय सेट करून द्या. सेट करणं म्हणजे काय, कुठलं मशीन नाही किंवा कुठलं इंजेक्शन नाही की ती मारल्या वगैरे सेट होती. सेट करणं म्हणजे काय माहिती का, त्याला मिळत्या जुळत्या सवय त्याला मॅच करून देणं येतं. आणि हळूहळू आता एखादी सवय सोडायची असली तर हळूहळू सोडता येते. 100% एकदम रात्री काय सोडायचं काय करायला पण येत नाही. त्या हिशोबानं गाई बघून घेऊ. काका आपल्याकडे काय गाय आहेत ना? गाय किती गाय आपल्याकडं? 15 गाय. किती? 15. नक्कीच तुमचं थोडंसं बाईट घेऊया. तत्पूर्वी आधी गाया बघूया आपण किती गाय आल्यात काय अजून. ही पण दुसऱ्या वेताची आहे. 30 लिटर दूध दिलं पहिल्या वेताला. दाताला शिल्लक आहे 7 दात आहे. अजून या कालवडीला वेळेला 15 दिवस बाकी आहेत. आणि ही सुद्धा दुसऱ्या वेताची आहे, 7 दात आहे. 28-29 लिटर पहिल्या वेताला पिळेले. आणि ह्या पण गायला वेळेला 15-20 दिवस बाकी आहेत. अजून तेवढा लॉट अवेलेबल आहे आपल्याकडे विक्रीसाठी. ही दिली का गाय? ही गाय दिली मी 1,30,000 रुपयाला. ही तर आदर किती दिली आहे? 1,30,000 रुपयाला दिली आहे. हिचं पण पहिल्या वेताचं रेकॉर्ड 27-28 लिटरचा आहे. 1 महिना बाकी आहे. उठून बघायचं आता 1 महिना सांभाळायला लागेल. त्या हिशोबाने 10,000 रुपये खर्च होतील त्या गायला व्यवस्थित. तशी त्या मालकाला ती गाय 40-45 पडते खर्चानं. गाय चांगली आपलं सांभाळायचं. आपलं नवीन स्टार्टअप आहे त्यांचा. नवीन स्टार्टअप वाल्याला कसं थोडी कच्ची गाय असली तर चालतं. बरोबर. आणि त्यांच्याकडे पण सूट होती. थोडस शेतकरी आले त्यांच्याशी बी आपण बोलूया त्यांना. दादा थोडासा माईक घ्या दादा, त्यांना दे. त्यांना माईक दे. नमस्ते. नमस्ते. कुठून आलाय? नेवासा नगर.
काही बघण्यासाठी गाय बघण्यासाठी. तरी तिथं त्यांचं बघा चारा असा आहे. ही सगळं आता ह्यांना इथे येऊन 50 दिवस झाले. बेंगलोरचे काय आणतात ते? 2 महिने पूर्ण होते. पंजाबचे आणतात. बेंगलोरचे ब्रीड बघण्यासाठी आलो होतो. 30 लिटर प्लस गाय घेण्याची इच्छा आहे. बघितलं ना सगळं. चांगलं ब्रीड चांगलं आहे. आपल्याकडे पहिले गाई आहेत ना पहिले किती गाई गाई आता माझ्याकडे सध्या 5-6 गाई आहेत. नक्कीच मित्रांनो बघा नेवाशावरून आल्यात म्हणजे अहमदनगर जिल्हा जी आपण मॅनेजमेंट बद्दल सांगत होतो ना. आता शेण वगैरे बघा गायचं कसं आहे. ह्यातलं कुठल्याही घ्यायचं जी गाय आपल्या गोट्यात स्वतः 8 दिवस खाल्लं की नाही तिथं कुठलीच गोष्ट बिघडत नाही म्हणजे कशातच फरक येत नाही त्या गायला. कारण ते पूर्ण एकदम मॅचेबल होऊन जातं सगळं. ते एकदम पचनाचा ह्याचा काय प्रॉब्लेम राहत नाही. डाएटचा वगैरे काय नाही. आता दुपारची वेळ आहे आता किती 2:30-3 वाजले राहून तर चालू आहे गायचं व्यवस्थित जिथलं तिथं. ह्या गोष्टी मेन असतात. मोठे गाईचं काय प्रदर्शनाच्या दृष्टीने बोकडी जवळ आल्या होता. पंजाबचे या 2 पंजाबच्या आहेत. ही गाय ह्याच्या शेजारची पलीकडे एक वेलेली पंजाबची आहे त्या गिरगाईच्या शेजारची. त्या गायचं ह्या 2 बेंगलोरच्या आहेत. ह्या वेलेल्या आहेत ती. आता ह्यांना 22-23 लिटरच्या रेंज मध्ये दूध चालू आहे. एका गायला ह्या गायला 8 दिवस झाले आणि त्या गायला 6 दिवस झाले. ह्या दोन्ही 30+ कॅपॅसिटीच्या गाय पिळून म्हणलं तरी देऊ आपण इथून. आता 20-22 वर आहेत आता 4-5 दिवसात. कुठली 1 नंबरला का ती गाय बेंगलोरच्या गायची पैदास आहे. त्याची आई आपण दिलेली 6 वर्षापूर्वी. त्याची आईनं 47 लिटर दूध दिले. ती गाय आता 3ऱ्या वेताला आहे. पहिला रोज रेकॉर्ड तिचा 38चा आहे. सेकंडला 46 लिटर पिळी आहे. आता 3ऱ्या वेताला आहे. ह्या 3 गाय ठेवली ती मग 50+ आपलं टार्गेट आहे. या 3 गायांचं. या 3 गायांना डाएट चालू आहे जिथल्या तिथं. डाएट म्हणजे काय होतं माहितीये का ह्यांना एकदम प्रॉपर सगळं मिनरल मिक्सर चारा वगैरे सगळं एकदम एकदम कॉम्पिटिशन म्हणजे आता काय आपलं तर आपण तर कुठे जायचं काय मूड मध्ये नाही. काय होतं कॉम्पिटिशन 10 गाय कॉम्पिटिशनला आणि त्याला कॉम्पिटिशन म्हणत नाही. 100-200 जनावर आली तर त्याला म्हणायची स्पर्धा. 10 गोळा करायचे आणि त्याच्यात आपले 1000 माणसं जनावर त्याचा उपयोग काय आधी वेलेली आहे. शागेला आता 25 लिटर दूध चालू आहे. शागेचं काय झालं म्हणजे आलेल्या ही बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं. बॅबेसिस आणि थायलेरिया पॉझिटिव्ह झाल्यामुळे काय झालं ह्या गायनं 7 दिवस काय खाल्लं नव्हतं. 7 दिवस चारा न खाता ही म्हणजे डॉक्टर तर म्हणलं राहणार नाही गाय जगायची नाही. ती गाय कव्हर करून टिकावली मॅनेजमेंटवर आणली. आता 25-26 लिटर दूध देते. ही काय होतं माहितीये का बऱ्यापैकी आता माझं जजमेंट काय माहितीये का जी बेंगलोर पंजाबची गाय आहे. पंजाबची गाय हिथं आलेल्या जर विली 8 दिवसाच्या आत तर ती गाय तेवढं दूध देत नाही जेवढी त्याची कॅपॅसिटी आहे. ते आपल्याला वेळ घ्यायला पाहिजे. गायनं जर 1.5-2 महिने घेतलं. आता एका शेतकऱ्याला गाय दिली बघा आपण कराडमध्ये त्यातलीच ह्या लॉट मधली त्याची गाय 1.5 महिन्याने विली. आपण दिल्यावर 40 दिवसांनी गाय विली. आता गाय बघा ते 30 लिटर दूध चालू आहे. आता वेळेवर 8व्या दिवशी 30 लिटर दूध काटा पकडला. कोणती 6-7 होते सगळ्या गाय शिल्लक काल ओढाय तिला खाली